सो हेलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज आम्ही जातो आहे डहाणूला आम्ही जातो आहे मापणी करायला जागेची. ही जागा खूप आधी घेतली होती पप्पांनी जागेचं काम झाल्यावरती. जागा खूप मोठी आहे आणि पाण्याची जागा आहे आणि हा घर आहे. हा जुना व्हिडिओ आहे जो मी ॲड करून दाखवते तुम्हाला. मापणी करायच्या आधी आम्ही एकदा जाऊन आले होते रिक्षाने, मी माझी बहीण. आणि हा रस्ता आहे. मी माझी बहीण, मम्मी आणि एक मावशी. आणि या साईडला पाणी आहे आणि ही जागा महालक्ष्मी डोंगराच्या एक्झॅक्ट बाजूला आहे. इन फ्युचर अगर पप्पानी ही जागा ठेवली तर विचार करते आम्ही इथे काहीतरी बनवू. इथे हे डॅम सारखं बांधलं आहे, हे आधी असं नाही होतं. छोटासा एक दिवाल जसं बांधलं आहे. याच्या आधी काहीतरी असं होतं इकडे, जे ते पावसामध्ये ओव्हरफ्लो होऊन जायचं शायद, म्हणून असं बांधलं असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण जागा दाखवते. बट खूप जंगल झाला होता तेव्हा. ते व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढं समजणार नाही. या व्हिडिओमध्ये खूप म्हणजे ओपन दिसते, पण त्या व्हिडिओमध्ये खूप जंगल आहे. आम्ही पूर्ण जागा फिरत होते. मी खूप जागा फर्स्ट टाईम पूर्ण फिरली. नाही तर मी यायची ते एक्झॅक्ट कॉर्नरला नाही जायची आम्ही बस, कारण खूप जंगल आहे इथे, साप वगैरे असू शकतात. हे माझे पप्पा आहेत आणि ते जागेची मापणी करणार. आणि इथून आम्ही सर्कलमधून जाणार आहेत. हे बघा कंपाऊंड पाण्याच्या मधोमध आहे. एक पार्टिशन तिकडे गेला आणि एक पार्टिशन इथे आहे, इंडिया पाकिस्तान सारखं. असं खालून कंपाऊंड, ही कॉर्नरला कंपाऊंड आहे. ते पाणी असेल ना, त्याचा पण बटवारा बावडी का बटवारा. आणि ही माझी बहीण होती जी मला छत्री देत होती हातामध्ये. आणि सर्व लोक आहेत तिकडे. पप्पाचे 2 दोस्त आहेत आणि मी फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करत होती की जागेची मापणी कशी करतात. तर तुम्ही पण बघून घ्या कशी जागेची मापणी करतात. ते त्यांच्या हातामध्ये आहे, ते त्याला काय बोलतात तुम्ही कमेंटमध्ये सांगा. क्या मैं व्हिडिओ निकाल. सो आम्ही एक्झॅक्ट जागेचे एकदम लेफ्ट कॉर्नरला आले होते, लेफ्ट साईडला. आम्ही सर्व जण असे फिरत होते पूर्ण जागा आणि खूप जास्त जंगल होतात. पप्पांनी ज्यांच्याकडून जागा घेतली होती ते काका पण होते आमच्यासोबत. हे पीच कलरचा शर्ट घातला आहे ते काका, आणि एक पुढे आहे. मी कसे तरी वरती जात होते. मम्मी पडू नका, पडशील.
हा का त्याला पल्साचा पान सांगतात ना? पल्साचा पान कशाला सांगतात? सागाचा. सागाची झाड आहे. अच्छा. त्याला लाल फुले येतात. या पायामध्ये घे सपोर्टसाठी घे मम्मी. पप्पाने तुला पाठवलं ना तिकडे उभा राहिला. पप्पा बोलला जावा जावा. हाताला लागेल. मी तर बोलते कपड्यात घुसणार आहे तुझ्या. नाही इकडे एकदा ना लय मोठा साप बघितलेला. माझी बहीण आहे, माझी मम्मी आहे. आम्ही तिघं फिरत होते. पप्पा एक साईडला थांबले होते. आणि हे ब्ल्यू शर्टमध्ये आहेत ते पिलाने दादा आहेत. आनंद दादा आहे. बांबू का झाड. पावसाच्या टायमाला कचरा तर होणारच आहे. कचरा कचरा कचरा. आम्ही मापणी करताना हे साऊंड येत होतं तिकडे. ती स्टिक त्यांच्या हातात आहे त्याच्याने. हे बघा ब्युटिफुल फ्लावर. माझं आणि एक मशीन सोबत. ओके. काढू आपण आला पाहिजे. आम्ही दोघे बघा. तर त्यांना फोटो काढून पाहिजे होता. शायद त्यांना कुठं दाखवायचं असेल की आम्ही मापणी करतोय. शो करायला लागत असेल कारण त्यांचं हेच काम आहे. तर खूप मोठा जंगलने भरलेला आहे. पावसाच्या टायमाला खूप जंगल होऊन जातो इथे.
असं समजत पण नाही कुठून कुठे आलो. बस आम्ही कंपाऊंडच्या थ्रूनी मापणी करतोय. मीच पुढे पुढे चालते म्हणून मला माझी बहीण बोलते सांभाळून जा. पाठीमागे लोक येतात आहे गॉसिप करत करत. आनंद दादा, मम्मी आणि दीदी. जिथे मी चालते नाही, आज लालला घेतो. दीदी स्विमिंग पूल. दीदी तुला विला बनवायची जरूरत नाही, इथे एक स्विमिंग पूल आहे. तरी पण खालती घाण आहे बघून. मच्छर पण खतरनाक आहे इकडे, कलरफुल. मी पहिली टाइम एवढी मोठी मतलब पूर्ण जागा बघितली, मी नाही बघितली. नाही तर हे घरापर्यंत आणि तिकडे पाणी जास्त नाही ना, थोडासा. हॅलो, तुझ्यावरती तिलाच पकड. तर माझ्या बहिणीच्या ड्रेसमध्ये काटा घुसला होता, अडकला होता, त्याला काढत होती मम्मी. जरा पावसाचा मौसम आहे तरी पण गरम होतं ना. किती तुझा लेहंगा संभाल के. बघ किती खतरनाक किडा आहे त्याच्यावर. ही जागा एकदम रोडच्या बाजूला आहे, पाणीच्या पण बाजूला. तिला बसायला सांग, नाही तर पसीना पसीना होईल. कचरा नाही असतं तर बरं झालं.
म्हणजे जागा कशी अशी वाकडी वाकडी आहे. कुठली पण जागा एक साइडनी अशी छोटी आहे, मग एक साइडला अशी मोठी. हा असं निघून जायला. हा हा, या साईडला थोडं असं नॅरो पण आहे ना पाणी. हा घरातून सीधा बाहेर निघून पाण्यात उड्या मारायचा. मारतातच उड्या लहानपणी. सीधा घरामधून सीधा बाहेर. चल इकडून. जल्दी की कोने कोने से जाएंगे हम लोग. हाँ इथून असा करून असा तिकडनं पण आहे. आणि वाली जागा आपण पैसे जमा. हां एक बंगला तर बनवायलाच पाहिजे. तिथे मी शूटिंग करणार. मम्मीला पैसे देतो. दिवाळी म्हणजे आपण साफ करून वेळ पूर्ण कंपाऊंड चल स्लीप होणार. मस्त आहे ना. दीदी बोलते मस्त आहे ना. मस्त तेव्हा राहणार जेव्हा पप्पा जागा ठेवणार. मी ते कॅमेरा घेऊन शूटिंग करायला लागणार आता. रील्स वील्स बनवणार, इंस्टाग्रामवरची पोस्ट करणार. आदिवासी सॉन्ग हाड म्हणते ना. इथे हवा थंडी येते त्यासाठी. मी आजपर्यंत इकडे नाही आली. नाही ते कचरा नव्हता ना तेव्हा मी आलेली इकडे. आम्ही आले तिकडचे तिकडेच फिरून गेले. एवढं ते आंब्याचे झाड जेव्हा लावले होते ना तेव्हा आले. दशबग समोर वरती लागेल. वाकून घे. बघितलं इथे जरा संभाळून. साफ केली ना तर जरा समजेल की काय करते, काय करू शकतो. इथे शेरडे किती होते त्या दिवशी आलेले ना आम्ही लोक. शेरडा हा सरडा इकडे. दिवाळीमध्येच करू शकतो. दिवाळी नंतर छपाछप. मी उतरले मी. इथून पण पाणी जातो. जोरात पाऊस आला ना इथून जोरात पाऊस. तेव्हा इथून खाली जाऊ शकतो. हॅलो गाईज, तर ही नदी आहे ढाणूला, सूर्य नदी. ही आमच्या जागेच्या बाजूनेच जाते आणि तुम्हाला हे क्लोजली मी दाखवते.
आणि याच्या वरतूनच असा छोटासा रस्ता आहे जागेच्या बाजूला. याचा पाणी एकदम खडूल झाला आहे. पावसाच्या टायमाला असंच पाणी होऊन जातो इकडचं. आणि नॉर्मल डेजला एकदम क्लीन असतं पाणी. आणि खूप लोक इथे आंघोळ करायला पण येतात, गावातले लोक. सो आता आम्ही इथून असं वरती जातोय साईडनी. तर ही जागा फुल पाण्याची आहे, सूर्य नदीच्या बाजूला. आमची सेम अशीच जागा होती मुंबईला, गोकुळधाम गोरेगावला, एक्झॅक्टली पाणीच्या बाजूला. आणि आमच्या घरी पाणी भरून जायचं पावसाच्या टायमाला. तर आम्हाला अशी जागा खूप आवडते, पाण्याच्या बाजूला. तर माझी बहीण फुल प्लॅनिंग प्लॉटिंग करते आहे की इथे काय बनवायचं काय नाही बनवायचं. हां तर टी कॉर्नरची द्यायची. हां तो बावडी गेला ना, अर्ध देऊन टाकायचं. तर इन फ्युचर बघूया इकडे काय होतं. सो आता आम्ही घरी चाललो आहे मुंबईला, गोरेगाव. चलो.